नमस्कार, मी प्रियांका रागणे आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी खूप मोठी संधी आहे. तुम्ही फ्रेशर्स आहात, तुम्हाला जॉबची गरज आहे आणि तुम्हाला जॉब करायचा आहे. पुण्यासारखी सिटी आहे, नागपूर आहे, नवी मुंबई असे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब अपडेट आलेली आहे. खूप मोठी संधी आहे. मेन म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे आणि इथे तुम्ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन महाराष्ट्र शासनाकडून ही जॉब आलेली आहे. सरकारी नोकरी आहे. आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही मेल असू द्या किंवा फिमेल, तुम्ही कोणीही असू द्या, तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. जेंडर एलिजिबिलिटी म्हणजे मेल असू द्या फिमेल असू द्या, अर्ज पद्धती काय असणार आहे, त्यानंतर वेतन काय असणार आहे, कोण अर्ज करू शकणार आहेत, कॅटेगरी काय आहे, वयोमर्यादा काय आहे, सॅलरी डिटेल्स आपण पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. महामेट्रो यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे माहिती बघून घेऊयात. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटून जाईल. माझ्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे व्हिडिओज असतात जॉब रिलेटेड. त्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, सरकारी नोकरी असू द्या, असे विविध जॉब्स असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भरती आहे. आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. खूप मोठी अपडेट आलेली आहे, नोटिफिकेशन आलेले आहे. 27/10/2023 पासून हे नोटिफिकेशन आलेली आहे आणि फॉर्म भरण्यासाठी बघा 28 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेले आहेत. हे तुम्हाला लिंक पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ऑफिशियल लिंक आहे आणि क्लोजिंग डेट बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनचा 28/11 म्हणजे 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही लास्ट डेट असणार आहे. आणि पूर्ण मिळून 134 जागा आहेत. लक्षात घ्या, 134 जागा आहेत. आणि इथे जे जॉब अंडर द अप्रेंटिसेस ऍक्ट दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, पुणे आहे आणि नवी मुंबई दिलेला आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच अप्लाय करा. इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, इथे दिलेलं आहे. तुम्हाला हाऊ टू अप्लाय आहे हे पूर्ण लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, ऍप्लिकेशन फी काय आहे आणि त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी किती फी आहे किंवा ऑल द अदर कॅटेगरीसाठी किती फी आहे सगळं सांगितलेलं आहे. आपण एक 1 बाय 1 बघून घेऊया. तिथे जेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, लक्षात घ्या रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, अप्लाय ऑनलाईन करायचं आहे, हे पूर्ण इथे टिक करायचं आहे. हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स, ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फिल करताना स्कॅन फोटोज ॲड करायचा आहे, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आहे, स्कॅन कॉपीज ऑफ SSC ITI सर्टिफिकेट आहे, डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट आहे. अशा सगळ्या सर्टिफिकेट आहेत, हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यानंतर इथे फीज दिलेल्या आहेत बघा. फॉर SC ST अँड फिमेल कॅन्डिडेटसाठी 50 रुपये आहे आणि ऑल अदर्स कॅटेगरीसाठी 100 रुपये असणार आहे आणि नॉन रिफंडेबल फी असणार आहे. इथे ॲप्लिकंट मस्ट ऑल्सो कीप ए कॉपी ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड डाउनलोडेड ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिल कराल इथे आय हिअर बाय डिक्लेअर कराल आणि अप्लाय ऑनलाईन करून जेव्हा तुम्ही फॉर्म पूर्णपणे भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला जे कॉम्प्युटर जनरेटेड डॉक्युमेंट असेल त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. तुम्ही जर रजिस्टर्ड नसाल तर तुम्हाला इथे क्लिक हिअर टू रजिस्टर करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस. आता आपण इथे अप्रेंटिस कशासाठी आहे जॉब पूर्ण आपण बघून घेणार आहे. अप्रेंटिस पदासाठी आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे ही पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. कॅन्डिडेट शुड नोट and take cognizance of the fact that this is a centralized notification for engagement of at apprentice, म्हणजे काही ते apprentice साठी जागा आहे आपण बघणार आहोत. मेरिट लिस्ट आहे, सेपरेट आहे, ते नागपूरसाठी वेगळे आहे, पुणेसाठी आहे आणि नवी मुंबईसाठी आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुणे मेट्रो ऑफिसला होणार आहे or at any other location as specified later. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट नोट दॅट नो सेंट्रलाइज मेरिट लिस्ट विल बी फॉर्म. आता मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे, मेरिट लिस्टवर सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर आता इथे दिलेलं आहे पूर्ण माहिती आहे, मी PDF स्क्रोल करत आहे. त्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे की फॉलोइंग ट्रेडसाठी म्हणजे कोणते कोणते ट्रेड आहेत. नागपूरमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, लिफ्ट, एस्केलेटर मेकॅनिक फ्रीज अँड AC यांच्यासाठी 71 जागा आहेत. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुण्यामध्ये 53 जागा आहे, 53 जागा आहेत. इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहेत, हे बरेच पदं आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 18 आहेत. तुम्ही जर इथे ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि नवी मुंबईसाठी 10 जागा आहेत. आणि इथे एलिजिबिलिटी कंडिशन दिलेलं आहे. तुमचं एज आहे 17 इयर्स, म्हणजे तुमचं कंप्लीट झालेलं 17 इयर्स कंप्लीट पाहिजेलं आहे आणि 24 एजपेक्षा जास्त नको आहे. अपर एज लिमिट रिलॅक्सेबल SC आणि ST कॅन्डिडेटला आहे आणि 3 इयर्स फॉर OBC कॅन्डिडेट्सना आहे. आणि त्यामध्ये इथे तुम्हाला
डिफरंट कम्युनिटीज दिलेले आहे, डेट ऑफ बर्थ रेंज दिलेली आहे, तुम्ही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. अपर एज लिमिट आहे, सर्व माहिती इथे दिलेली आहे. खूप मोठी संधी आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी काय आहे, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा तुमचं 10वी पास पाहिजे आहे, अंडर 10+2 एक्झामिनेशन सिस्टीम विथ मिनिमम 50% मार्क पाहिजे आहे. हे सांगितलेलं आहे. तुमचं ITI झालेलं असेल किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल तर खूप गुड अँड वेल आहे. आता पेमेंट ऑफ फीज बघा, ॲप्लिकेशन फीस नॉन रिफंडेबल आहे, 100 रुपये आहे आणि इथे 50 रुपये आहे. आपण मगाशीच बघितलेलं आहे ते तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. www.mahametroorg वरती जाऊन तुम्ही पूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता. हे पेमेंट आहे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग थ्रू तुम्ही करू शकता. आता इथे स्टँडर्ड ऑफ फिटनेस फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटी सांगितलेली आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. पूर्ण माहिती आपण बघून घेतलेली आहे. तुमचं काही क्वेश्चन असेल तर नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. मी नक्कीच ट्राय करणार आहे रिप्लाय द्यायचा. इथे लास्ट डेट सांगितलेला आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन 28 नोव्हेंबरपर्यंत आहे. तुम्ही तोपर्यंत अप्लाय करू शकता. आणि आता तुम्हाला इथे स्टायफन किती भेटणार आहे, ट्रेनिंगसुद्धा भेटणार आहे, त्यासोबत तुम्हाला इथे सॅलरीसुद्धा भेटणार आहे. नॅशनल और स्टेट सर्टिफिकेट होल्डरला 8,050 पर मंथ भेटणार आहे. अप्रेंटिसशिप आहे, खूप मोठी संधी आहे. तुम्हाला जर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे, तुम्ही जर फक्त 17 पासून 25 वर्षात असेल, तुमचं 10वी झालं असेल, ITI झालं असेल, तुम्हाला जिथे अप्लाय करायचं असेल नक्कीच इथे अप्लाय करू शकता. ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग आहे, तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे, काय कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, मेडिकल फिटनेस असेल, हे पूर्णपणे बघून घ्यायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याआधी. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स दिलेले आहेत, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि इथे जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा हे इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर करून ही पूर्ण माहिती बघायचं आहे. स्टेट यू बिलॉंग टू, कोणत्या स्टेटमध्ये आहे ते बिलॉंग असेल ते ॲड करायचं आहे. कॅन्डिडेटचं नेम द्यायचं आहे, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर ही पूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला. त्यानंतर ITI क्वालिफिकेशन ट्रेड हे जे पहिलं आहे ते बेसिक माहिती आहे तुमच्या स्वतःबद्दल. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन किती असणार आहे आणि ते सबमिट करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस. जे काही जॉबचे अपडेट आहे पूर्ण मी माहिती सांगितलेली आहे. लक्षात घ्या, फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 1 महिना टाईम आहे तुमच्याकडे. नक्कीच तुम्ही जर इथे अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकता. एलिजिबल असेल तर नक्कीच अप्लाय करू शकता. आणि ही माहिती शेअर करा जेणेकरून ज्यांना खरंच जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.